पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीच्या मुद्द्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडलेली आहे। शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मोहोळांवर आरोप केल्याने वादाची चर्चा आहे। बोर्डिंग प्रकरणात धंगेकरांनी मोहोळांवर आर्थिक अनियमिततेचे आरोप केलेत। मात्र मोहोळ यांनी सर्व आरोप फेटाळून स्वतःचा या व्यवहाराशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं। त्यांनी 2024 मध्ये भागीदारीतून बाहेर पडल्याचा दावा कागदपत्र दाखवून केलेला आहे। धंगेकर यांनी मात्र मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप करत विशाल गोखले यांच्यासोबतचे फोटो दाखवले। तसंच गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही रवींद्र धंगेकरांनी सांगितलेलं आहे। मग त्यांच्याकडे निवडणुका लागल्या, त्यांच्याकडे मग ते सन्माननीय मुरलीधर मोहोळ असतील, हा बिल्डर विशाल गोखले आणि ते त्यांचे संचालक हे तिघं मिळून त्या जैन हॉस्टेलला गेले, तिथल्या महावीरांच्या दर्शनाला गेले आणि मग महावीरांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना एक सूचना आली की आता ही जागा कशी खाता येईल, म्हणजे यांना एखाद्या घरी नेणं बी आता चुकीचं झालं किंवा प्रचाराला गेलं त्यांना दारात उभं केलं, पण एखाद्याची जागा चांगली दिसली तर ते कशी अडपतात त्याचे उदाहरण। आणि मग हे गेल्यानंतर यांना काय त्यावेळेलाच हा सगळा प्रकार चालू झाला आणि मग त्या 2 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये स्वतः मुरलीधर मोहोळ त्या कंपनीत सदस्य होते। आम्ही पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये, आम्ही नाव घेतो। रवींद्र धंगेकरांनी ट्विट केलं, जे स्लोगन तुम्ही निवडणुकीत वापरलं होतं ना की काय म्हणतात, हे बघा आम्ही वाचलं, मला ते कुठून ना कुठून आलं। निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर। तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही। आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही। काय वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग सुरू झाले, त्याच्यावर टीका करत आहेत। आणि मला असं वाटतं त्याच्यावर अधिक काय बोलायचं असेल तर आमचे पुष्कर तुळजापूरकर बोलतील।